भोंदू अशोक खरात हा गावामध्ये कोंबड्या चोरायचा। ग्रामस्थांनी भोंदू खरातचे अनेक किस्से सांगितले। झी 24 तास खरातच्या जन्मगावात पोहोचला आणि त्यानंतर खरात संदर्भातले अनेक किस्से तिथल्या स्थानिक रहिवाशांनी ग्रामस्थांनी झी 24 तासकडे सांगितलेले आहेत। त्यामध्ये अनेक गोष्टी आता समोर येत आहेत। भोंदू बाबा अशोक खरात हा गावामध्ये कोंबडी चोरायचा असं देखील अनेक ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। ज्या भोंदू खरातनं राज्यातील बड्या नेत्यांची कुंडली बघितली, बड्या अधिकाऱ्यांची कुंडली बघितली, त्याच भोंदू खरातची कुंडली ज्या गावात त्याने मिरगाव गावामध्ये शिवनिका संस्थांच्या माध्यमातून मोठं साम्राज्य उभं केलं, त्या गावातील नागरिकांनाच त्याची कुंडली माहीत नाहीये। आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावातील नागरिक आहे। अशोक खरातचं काय परिस्थिती होती, काय इतिहास आहे? तो साधारणतः 9वी पर्यंत होता इथं शाळेत। नंतर तो पुढे गेला, काय झाला कोणतंच माहिती नव्हतं। नंतर अचानक आला तो गावामध्ये। पण अचानक आल्यानंतर मग काय बनून आला? तो म्हणे कुठेतरी कॅप्टन होतो म्हणे मी, आणि काय नेव्ही का काही नेव्हीमध्ये कॅप्टन होता असं सांगितलं त्यांना। आणि त्याचा गावची संपर्कही नव्हता। एवढं मोठं मिरगावमध्ये साम्राज्य उभं केलं, संस्थान उभं केलं, गावाला काही दिलं नाही का? नाही, काही नाही, त्याचा आर्थिक हे किंवा हे काही मदत नाही झाली। अशोक खरातला म्हणजे भोंदू अशोक खरातला ओळखता का? हा, ओळखतो मी। कसं काय म्हणून ओळखता? तो इथं शाळेत होता। शाळेत कितीपर्यंत? तो 10वी पर्यंत यायचा। आता माई मोठ चालायची, नांगर चालायचा, एवढं जायचा पळत बरं पळत जाताना त्याच्या बुंडीवर फाटा चिटकी फाटकी। पण थोडा वाईट प्रवृत्तीचा माणूस होता। बरं, आधीपासून होतं. हो, आधी शाळेत असतानाच एकदा एका लग्नामध्ये त्याच्या 5-6 मुली त्याच्या पाठीमागं दगड घेऊन धावल्या होत्या। त्या मुलीला काहीतरी वाईट बोलला। बापरे ही मी अगदी साथी लोक एखाद्या मंदिराचा हात ठेवून सांगतो। बापरे. पूर्ण ते त्याचे 2-3 वेळा पराक्रम आम्ही असे, तो असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता। 10वी मध्ये नापास झाला असल्याची माहिती. नापेस झाला म्हणजे त्याला काही येत नव्हतं, पण गुंड प्रवृत्तीचा। ते लोक त्याला त्यावेळेला घाबरत होती। पण असं आम्हाला काही गावकऱ्यांनी सांगितलं, त्यांनी काहीतरी चोरी केली म्हणून वडिलांनी, गेले माझ्या 10 कोंबड्या चोरल्या। म्हणजे कोंबडी चोर. हा, कोंबड्या चोरल्या, त्यानं पैसे 200 कोंबड्या चोरल्या, धाब्यावर विकल्या। नंतर कॅप्टन म्हणून गावात आला. कॅप्टन कायचं कॅप्टन होता, त्याला आम्ही आशाच म्हणत होतो। बरं, नालायक होता त्याला। मी 2-3 वेळा उचलून फेकून दिलं त्याला। कुणाल नमदाडे, झी 24 तास, सिन्नर, नाशिक।